आपण सर्वांनी पाहिलंय, जेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी साथ घातली की देश वाचवण्यासाठी इंधन वाचवा, तेव्हा केवळ सामान्य जनताच नाही तर देशाचे लोकप्रतिनिधी सुद्धा बदलले. आपण टीव्हीवर पाहिलंय, वर्तमानपत्रात वाचलंय, मुख्यमंत्री चक्क बुलेटनी मंत्रालयात पोहोचले, तर एखादा आमदार चक्क बैलगाडी घेऊन विधानसभेत गेला. कोणी खासदार पायी चालताना दिसले, तर कोणी इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर करून पर्यावरणाचा संदेश दिला. म्हणजे जेव्हा नेत्याने आदेश दिला, तेव्हा त्यांच्याच आमदार खासदारांनी स्वतःपासून सुरुवात करून एक आदर्श घालून दिला. पण मित्रांनो, आज आपल्या देशाला एका दुसऱ्या क्रांतीची खरी गरज आहे. आज जर मोदीजींनी लाल किल्ल्यावरून एकच घोषणा केली, देश वाचवण्यासाठी भ्रष्टाचार बंद करा. कल्पना करा, इंधन वाचवण्यासाठी जशी या आमदार खासदारांनी शर्यत लावली होती, तशीच शर्यत जर प्रामाणिकपणासाठी लावली तर? जसे मुख्यमंत्री बुलेटने फिरले, तसेच प्रत्येक आमदार खासदारांनी जाहीर केलं की माझ्या मतदारसंघात 1 रुपयाचा भ्रष्टाचार मी होऊ देणार नाही आणि स्वतःही करणार नाही. जसे ते बैलगाडीतून फिरले, तसेच जर त्यांनी सरकारी कचेरीत जाऊन स्वतः लक्ष दिलं की गरिबाचं काम विना पैशाचं होता की नाही, जर सरकारी यंत्रणेतील प्रत्येक कर्मचारी, ट्रॅफिक पोलीस आणि अधिकारी यांनी आपल्या नेत्याचा हा भ्रष्टाचार मुक्तीचा कित्ता गिरवला तर? इंधन वाचून आपण पैसे वाचवले, पण भ्रष्टाचार थांबवून आपण आपला देश वाचू शकतो. जर पंतप्रधान घोषणा करतील आणि त्यांचे सर्व आमदार खासदार ती मनापासून फॉलो करतील, तर आपला देश महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही. तुम्हाला काय वाटतंय? जर इंधन वाचवण्यासाठी नेत्यांनी पुढाकार घेतला, तसाच पुढाकार ते भ्रष्टाचार विरोधात घेतील का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.